जय महाराष्ट्र मित्रांनो, जिल्हा परिषद योजनेच्या मार्फत महिलांसाठी पिको फॉल मशीनचे ऑनलाईन अर्ज सुटलेला आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अटी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आहे. पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे रेशन कार्ड, तिसरा आहे बँक पासबुक आधार लिंक, त्यानंतर फोटो आहे, नंतर शाळा सोडलेला दाखला आहे, नंतर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तो 1,00,000पर्यंत असावा, त्यानंतर आहे शिवण क्लास प्रमाणपत्र. या वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही इथे येऊ शकता. इथे आल्यावर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे. नवीन नोंदणीसाठी तुम्हाला नोंदणीसाठी इथे क्लिक करा. हे पाहिजे एक ऑप्शन दिसत आहे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी, इथे क्लिक करा. याच्यावर तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथं अर्जदाराचे नाव टाकायचे. अर्जदाराचे नाव मराठीत टाका. ही माझ्याकडे सातारा जिल्ह्याची वेबसाईट आहे. तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट लागत असेल तर कमेंट करा, ती वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं आलं तुम्हाला इथं आडनाव टाकायचे आहे, नंतर तुमचे नाव टाकायचे, नंतर वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव टाकायचे आहे, नंतर तुम्हाला इथे आईचे नाव टाकायचे आहे. आईचे नाव टाकून झाल्यावर तुम्हाला इथे खाली संपर्कचा ऑप्शन दिसत आहे. याच्यावर इथे संपर्क क्रमांक टाका म्हणजे मोबाईल नंबर टाका. त्यानंतर इथे सेंड OTPवर क्लिक करा. इथे OTP टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड सेट करायचा आहे, जो तुम्हाला नंतर अर्ज करायच्या टायमाला लॉगिनच्या वेळेस तुम्हाला तो टाकावा लागेल. चला तर तुम्हाला इथे आधी मोबाईल नंबर टाकू आपण. इथे मोबाईल नंबर टाकून झालं तुम्हाला सेंड OTPवर क्लिक केलं तुम्हाला OTP पडेल. त्यानंतर तुम्हाला इथे एक व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला खाली परत एक फॉर्म ओपन होईल. त्याआधी तुम्हाला इथे एक पासवर्ड सेट करायचा आहे, जो तुम्हाला लॉग इन करायचे अर्ज करायच्या वेळेस लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड मागत असतो ना, तिथे हा पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल. हा पासवर्ड तुम्ही बनवल्यावर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे, जे तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड करा. असा एक पासवर्ड बनवा ज्याचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि त्याच्यात नंबरचा उल्लेख झाला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली पहा, इथे तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे, तालुका, गावाचे नाव, पिनकोड आणि ईमेल ID. हे माहिती तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली अर्जदाराची जन्मतारीख, प्रवर्ग, जात व इतर प्रवर्ग, त्यानंतर तुम्हाला खाली लिंग निवडा, त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाका. त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखाली असेल तर होय म्हणा, नाही तर अन्यथा नाही म्हणा. अर्जदार दिव्यांग आहे का, आहे असेल तर हो आहे म्हणा, नाही तर नाही म्हणा. दिव्यांगाचा प्रकार, त्यानंतर दिव्यांगाचा क्रमांक, हे जर असेल तर टाका, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर तुम्हाला खाली बँकेची माहिती भरायची आहे. त्यासाठी पहिलं बँकेचे IFSC कोड टाका, नंतर बँकेचे नाव टाका, नंतर शाखा टाका, नंतर बँकेला आधार लिंक क्रमांक टाका. ही माहिती बँकेची तुम्ही भरल्यानंतर खाली तुम्हाला अपलोड आवश्यक कागदपत्रे, तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्जदाराचा फोटो लागेल, आधार कार्ड नंबर लागेल, त्यानंतर बँक पासबुकचा फोटो लागेल, त्यानंतर जात असेल तर जातीचा फोटो इथं अपलोड करा, रेशन कार्डचा फोटो अपलोड करा. इथे तुम्हाला सर्व फोटो अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथे सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म इथून सेव्ह करू शकता. हे तुम्ही इथे सेव्ह केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्ही आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे. आता अर्ज कसं करायचा याची माहिती मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, त्यामुळे तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा.